महायुतीला ही जागा नंदकिशोर महाजन यांना सुटल्यानंतर शिवसेना शिंदे सेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे। आज खासदार श्रीकांत शिंदे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत। नेमकं या संदर्भात रेश्मा काळे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार का, या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत खुद रेश्मा काळे आहेत। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात ताई काय सांगणार। या ठिकाणी जळगाव विधान परिषदेसाठी आपली उमेदवारी आपण कायम ठेवलेली आहे। आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसंवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। आपण या निमित्त त्यांची भेट घेणार का? आमचे साहेब जरी जळगाव जिल्ह्यात दौऱ्यावर आलेले आहेत, मी नक्कीच त्यांचा प्रयत्न केलेला आहे, पण अजून त्यांचा काही निरोप आलेला नाही आहे। आणि जे काही त्यांच्या पक्षश्रेष्ठांचा जे काही निर्णय असेल त्याच्यावर मी विचार करेन। त्यांनी म्हटलेलं आहे की नाशिक असेल, जळगाव असेल, या जागांसंदर्भात पक्षश्रेष्ठी हे समजूत काढण्याचा प्रयत्न करतील, तर आपली काय भूमिका असणार आहे? माझे श्रीकांत भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत। मी नक्कीच जे काही पक्षाचा निर्णय असेल ते मान्य राहील मला। आणि जर नाशिकमध्ये बघायला गेले, जर गीते साहेब आम्हाला पाठिंबा देतील तर माझा पण विचार राहील की मी याच्यावर निर्णय घेऊ। निवडणूक लढण्यावर ठाम आहे तुम्ही? मी नक्कीच पूर्णपणे माझी भूमिका शेवटपर्यंत तेच ठेवणार आहे। लवकरच तोडगा निघू शकतो बा या जागांसंदर्भात, काय सांगाल? हे बघा, तेच फक्त आणि फक्त माझे ज्येष्ठ नेत्यांवर मला भरोसा आहे। ते जे काही म्हणतील ते मी माझा मान्य राहील। नाशिकला जर या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी पाठिंबा दिला गीतेंनी, तर आपण पण या ठिकाणी जळगाव शहरामध्ये जे महायुतीचे उमेदवार आहे नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा देणार का? हो, जर ते पाठिंबा द्यायला तयार आहेत मग आम्ही पण विचार करू नक्कीच त्या गोष्टींवर। तोडगा नाही सुटला तर मग मी माझ्या निर्णयावर ठाम राहील। नक्कीच या ठिकाणी जर विचार केला तर नाशिकचे जे उमेदवार आहे गीते यांनी महायुतीच्या उमेदवाराला जर पाठिंबा दिला, तर जळगावातही नंदकिशोर महाजन महायुतीचे जे उमेदवार आहे त्यांना आपण या ठिकाणी पाठिंबा जाहीर करू। पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय आपल्याला मान्य राहील। तर या संदर्भात कुठलाही तोडगा निघाला नाही तर आपण निवडणूक लढण्यावर ठाम असल्याची भावना या ठिकाणी शिवसेना शिंदे सेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी व्यक्त केली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।